काल तहसीलदार संध्याकाळी आले होते. त्यांनी भूमी अभिलेखचे लोक बरोबर आणले होते. त्यांनी सांगितले आज आम्ही हद्दी कायम करायचा संपूर्ण सुरुवात करतो आणि शिवरस्ता मोजून घेतो. पण अजून काही कामकाज चालू झालेलं नाही आहे. त्यांना काल आम्ही सांगितलं की काम कुठल्याही प्रकारे चालू नाही झाले पाहिजे, तुमचे लेबरसुद्धा दिसले नाही पाहिजे तिथं आम्हाला उद्या, नाही तर समाज काय करील काही गॅरंटी नाही त्याची, असं त्यांना सांगितलं. आज काम त्यांनी बंद ठेवलं आणि गावाने काय मोडा पाळलाय? हो, गावाने पूर्ण बंद पाडलेले आहेत. लोक यायला सुरुवात झालेली आहे. अजून येतील लोक बरेचसे. काय बोला? आमच्या गावाने पूर्ण मोडच ठेवलेलं आहे. कारण आमच्या जे काही समस्या आहे काल सांगितलं तहसीलदार साहेबांनी, आदरणीय कलेक्टर साहेबांपर्यंत सुद्धा गेलेली असेल ही बातमी, आणि त्यांनी सांगितलं का उद्या मोजणी अधिकारी येईल आणि चालू होईल कामकाज. अद्यापपर्यंत कुणीही आलं नाही आणि आम्ही आमच्या मुद्द्यावर ठामच आहे. ज्या वेळेला मोजणी होईल शिवरस्त्याची आणि त्यांचे जे काही क्षेत्र त्यांना दिलेलं आहे तेवढ्या क्षेत्राचे याच्यात त्यांनी कामकाज करावं. एका बाजूने त्यांनी कामकाज करावं याच्यावर आम्ही ठाम आहे. आज या ठिकाणी चांडोली खुर्द या गावचे सरपंच अमोल दाभाडे, सर्व ग्रामस्थ आणि गावातील सर्व नागरिक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. या गावामध्ये जो सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे, ग्रामस्थांनी 2 हेक्टरचा ठराव त्या ठिकाणी करून दिलेला आहे. परंतु जी कंपनी काम करते त्या कंपनीने त्या ठिकाणी 9 हेक्टरमध्ये कामकाज चालू केलेलं आहे आणि हे कामकाज चालू करत असताना त्यांनी जी टेबल आणि सपाट लँड आहे तिथंच ते प्रकल्प चालू केलेला आहे. बाकीचा जो काही भाग त्याच्यामध्ये पाणथळ आहे, तलाव आहे, गावच्या ग्रामस्थांचा बैलांचा त्या ठिकाणी बैलगाडा शर्यतींचा घाट आहे. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना शिवरस्ता जो आहे तो शिवरस्ता त्या ठिकाणी काढलेला नाही आहे, मोजणी केलेली नाही आहे आणि जो प्रकल्प घेतला तो मध्येच घेतल्यामुळं साईडची जी जागा आहे ती संपूर्णपणे त्या ठिकाणी वाया जाते आणि त्या ठिकाणी कोणतेही गावठाण विस्तार असेल किंवा ग्रामस्थांसाठी काही योजना त्या ठिकाणी करायच्या असतील तर त्याच्यासाठी कोणतीही जागा या ठिकाणी उपलब्ध दिसत नाही आहे आणि म्हणून ग्रामस्थांच्या या ठिकाणी तीव्र भावना आहेत. आज चांडोली खुर्द हा गावचा जरी प्रश्न जरी असला तरी हा समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. प्रकल्प करण्याला ग्रामस्थांचा विरोध त्या ठिकाणी नाही, परंतु ग्रामस्थांच्या असलेल्या सूचना आणि काही ज्या हरकती आहेत याचा विचार प्रशासनाने करणं आवश्यक त्या ठिकाणी असताना कंपनी दंडुकशाही करून या ठिकाणी ग्रामस्थांचं कोणतंही न ऐकता किंवा त्यांना अजिबात विचारात न घेता हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची कंपनीची भूमिका त्या ठिकाणी आहे. जो पंचनामा करून जी त्यांनी जागा ताब्यात घेतलेली आहे त्याच्यावर ज्या सह्या आहेत ते कोणतेही गावाचे या ठिकाणी पदाधिकारी नाहीत. सरपंचाची ताबा पावतीवर त्या ठिकाणी सही नाही, ग्रामसेवकाची सही नाही. म्हणजे हा जो चाललेला जो भाग आहे हा हुकुमशाही टाईप चाललेला भाग आहे आणि म्हणून ग्रामस्थांच्या तीव्र त्या ठिकाणी भावना आहेत. या उपोषणाला आम्ही सर्वच जणांचा पूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा आहे. शेवटी आमच्या दृष्टीने गाव आणि गावचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. प्रकल्प थोडा छोटा झाला तर काही त्याच्यामुळं फरक पडत नाही, परंतु ग्रामस्थांच्या सुविधांचा विचार करणं आवश्यक वाटते.